लोकसभा निवडणूक प्रभावामुळे अजित पवारांनी बारामती विधानसभेसाठी बारामतीतून लढणार नसल्याचे जाहीर संकेत दिले होते। त्यामुळे बारामतीसह अजित पवार गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती। याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांकडून अजितदादांना लाखो साह्यांचं पत्र पाठवण्यात आलं आहे। अजित पवारांना बारामतीतून लढण्यासाठी आग्रह करत आहे। 30 ते 35 वर्ष आम्ही तुमचं ऐकलं, आता तुम्ही आमचं ऐका। नमस्कार, मी किरण गुजर, बारामती। माननीय अजितदादा पवारसाहेब यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाच्या बाबत आज विविध प्रसार वाहिन्यांमध्ये वृत्त येऊन थडकलेलं आहे। बारामतीकर म्हणून आमचं एकच म्हणणं आहे की अजितदादांनी बारामती विधानसभा मतदारसंघामधूनच उभे राहिलं पाहिजे। कारण ज्यावेळेला बूथ कमिटी पुनर्गठनाची जबाबदारी माझ्यावर दिली, गेल्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये मी संपूर्ण बारामती तालुक्यातील 117 गावं आणि नगरपालिका हद्दीतील 19 प्रभाग या सर्वांचा एकत्रितपणे दौरा केला। याच्यामध्ये 386 बूथचं पुनर्गठन केलेलं आहे। हे करत असताना आम्ही साधारणपणे सर्वच ठिकाणी मतदारांचा कौल आजमावायचा प्रयत्न केला, त्यांची काही मतं घेतली। सर्वांचंच मत आहे की अजितदादांनीच या ठिकाणी आपल्याला निवडणुकीमध्ये उभा राहिलं पाहिजे। कारण बारामतीचा विकास जर साधायचा असेल तर त्याला दादाच पाहिजेत। आणि त्याच्या अनुषंगाने जवळजवळ माझ्या प्रत्येक बूथ कमिटीच्या लोकांनी 1,11,760 लोकांनी सह्याची निवेदन देखील दिली की जे आम्ही अजितदादांना त्या सगळ्या तालुक्याच्या भावना त्यांच्यापर्यंत पोच केलेल्या आहेत। याच्यामधून अर्थ एकच की अजितदादांनी आता स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायचा नाही। कारण गेली 30-35 वर्ष अजितदादा बारामतीकरांवर प्रेम करतात, त्याच्यापेक्षा काकणभर प्रेम बारामतीकरांनी देखील दादांवर जास्त केले। त्यामुळे बारामतीमध्ये उभा राहायचं का नाही, का अन्य कुठं उभा राहायचं, हा निर्णय आता अजितदादांचा नाही, हा निर्णय आता बारामतीकरांचा आहे। आणि त्यांच्यावर असणाऱ्या हक्कापोटी, त्यांच्यावर असणाऱ्या प्रेमापोटी, आदराने बारामतीकरांनी हा निर्णय घेतलेला आहे की अजितदादा तुम्हीच आता बारामती विधानसभा मतदारसंघात उभा राहायचं आणि याबाबत कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही अशी माझी खात्री आहे। धन्यवाद। महाराष्ट्र टुडे लाईव्ह, बारामती।